मला वाटतंय तो म्हणजे त्यांनी कोणी शब्द वापरला मला काही माहित नाही. मी असले कुठलेही शब्द वापरत नाही. मी फक्त आणि फक्त असं नाही, काही हरकत नाही ना. अरे आयबीच्या माणसाने रेकॉर्ड केलं पाहिजे. आणि ऐका आयबीचे दादा, तुम्ही रेकॉर्ड नाही केलं तरी हे सगळं तुम्हाला फाईल मध्ये मिळेल ना. काय खरं पालकमंत्र्यांना कळत नाही बघा एवढी साधी गोष्ट. त्याच्यासाठी वेगळं रेकॉर्डिंग करायची काय गरज आहे? कुठल्या तरी चॅनल मधला घ्या ना फुटेज. ते अवघड खेळ आहे राव तुमचं पण. असं तर हे जे आहे ना, मला वाटतंय 354 वगैरे असे जे काही दादा, मला ना कोर्टाचं निरीक्षण जे आहे ना ते वाचायची ना इथे अक्षरशः मला संकोच वाटते तुमच्यासमोर. कोर्टाने जे निरीक्षण नोंदवलं ना, ज्या बाईंना अडकवण्याचा प्रयत्न झाला त्या बाईंच्या संबंधाने जे निरीक्षण नोंदवलेलं आहे, ज्या पद्धतीचं निरीक्षण, ते इतकं बिभत्स, इतकं वाईट आहे. पेज क्रमांक 6 वर आहे. तर ते मी वाचू शकत नाही. अजून एक प्रकार तर ते मी वाचू शकत नाही. त्यामुळे ते जे काही शब्द असतील ना ते फार कमी आहे. खूप कमी तीव्रतेचे ते शब्द असावेत असं मला वाटतं. मग त्याच्यावर आता काय असो बोला. हो, आता बघा ना, काल मी तुमच्याशी बोलत होते. मी काल म्हटलं की मी उद्या बोलते दादा तुम्हाला. मी का म्हटलं, कारण मला एकाने सांगितलं होतं की ताई मी तुम्हाला संध्याकाळी सगळे डॉक्युमेंट देतो. मी तर अख्खा दिवस बिझी होते. किती डॉक्युमेंट आलेत माझ्याकडे बघा, कुठून कुठून आलेत ते. असतात, आता त्यांनाही वाईट दोष देऊ नये. मला वाटतं की भाजपच्या लोकांनी प्रचंड कष्ट घेतलेले आहेत ही सगळी सत्ता राखण्यासाठी. आणि जर त्यांना जर त्रास होत असेल तर मग ते फार वाईट आहे. हे कोर्टाचं दादा, कोर्टाचा पेपर आहे बरं का. कुठलं कोर्ट आहे बघा, हे अँटिसिपेटरी बेल ऍप्लिकेशन नंबर 2220/216 जयकुमार भगवानराव गोरे वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. ऑनरेबल कोर्टाचं निरीक्षण. मी म्हणजे मला खरंच ह्याच्यात संकोच होतोय की हे किती वाईट निरीक्षण आहे. याच्यातला मुद्दा क्रमांक 9 आहे. आय हॅव परस्यूड द ऑप्शन्स इमेज विच वेअर सेंट टू द सेल फोन ऑफ द कंप्लेनंट as per the submissions of learned APP. The images were received by the complainant and it appears that the images were sent from the cell phones mentioned herein. The image do not show the actual act of sexual intercourse but are of erected penis with hand. मला वाचायला लाज वाटते. हे कोर्टाचं ऑब्झर्वेशन आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याबद्दल ऑनरेबल कोर्टाने हे लिहिले. तरी सुद्धा फडणवीस साहेबांना गोरेंनाच मंत्री ठेवायचंय. अरे का पक्षाची पत घालवायला लागलात? जो पक्ष एकेकाळी अडवाणी वाजपेयींच्या विचारांनी भारावलेला, सुषमा स्वराज सारखी माणसं ज्या पक्षामध्ये होती, जो तत्वनिष्ठ पक्ष होता, तो पक्ष अशा भ्रष्ट लोकांनी का भरून टाकलाय? आणि म्हणून मी वारंवार म्हणते की वारुळ मुंग्या बांधतात, पण वारुळ पूर्ण झाल्यावर त्यात राहण्याचं भाग्य मुंग्यांना लाभत नाही. मग त्यात राहायला विषारी नाग येतात. भाजपच्या सत्तेचं वारुळ हे RSS आणि भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी बांधलं, पण वारुळ पूर्ण झाल्यावर त्यात राहण्याचं भाग्य RSS आणि भाजपच्या लोकांना नाही लाभलं. तर त्याच्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर वेगवेगळ्या पक्षातून जे बलात्कारी आणि भ्रष्टाचारी विषारी नाग आले ते कुंडली मारून बसले. हे वाईट आहे. मी आता जे काही आरोप, हे आरोप नाहीत दादा. आरोप कशाला म्हणतात? जे कपोलकल्पित गोष्टी आहेत. मी तुम्हाला एक सॉलिड आणि व्हॅलिड डॉक्युमेंट दाखवलं. एक. दुसरं असं की आपण काही न्यायालयीन भूमिका घेणार का आपण असं म्हणताय, तर याच्यातली अनेक प्रकरणं ही न्यायालयात ऑलरेडी चालू आहेत, न्यायप्रविष्ट आहेत. यातल्या कित्येक प्रकरणांमध्ये म्हणजे मी तुम्हाला हेही दाखवलं की कशा पद्धतीने त्यांना अगदी मागच्या महिन्यात समन्स निघाले. अहो, मंत्र्याला समन्स निघणं आणि तेही अशा प्रकरणात निघणं हे लाजिरवाणी गोष्ट आहे. चळवळीतल्या केसेसमध्ये समन्स निघाला मी समजू शकते, परंतु अशा एवढ्या गंभीर गुन्ह्यांमध्ये जर एका भाजपच्या मंत्र्याला समन्स निघत असेल तर हा मंत्री पालकमंत्री पदावर राहण्याच्या योग्यतेचा आहे का? याच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा का होऊ नये?
काय याचं पालकमंत्री पद घेतलं जाऊ नये? भाजपच्या दुसऱ्या चांगल्या लोकांना द्या ना, भाजपच्याच लोकांना द्या. कारण तुम्ही काही शिंदेना देणार नाही, तुम्ही शिंदेच्या कोपऱ्याला गुळच लावणार आहात आणि शिंदेची लोक तुम्ही वाजंत्री म्हणूनच फक्त सोबत घेणार आहात. ह्याच्या पलीकडे त्यांना काही फार किंमत तुम्ही देणार नाहीत, हेही स्पष्ट आहे. पण तुमच्या भाजपच्या तरी जुन्या जाणत्या लोकांना द्या, एवढं साधं म्हणणं आहे आमचं. बोला. मला असं वाटतंय की या सगळ्या संदर्भाने एकतर काय जनतेशी संवाद असल्यामुळे काही असू शकतं. नेमकं त्या निमंत्रणाचे कंगोरे काय ते मला माहित नाही. मात्र मी जरा पक्षप्रमुखांशी या संदर्भात निश्चित, कारण मला वाटतं की मी इकडे असतानाच तिकडे तो एक दौरा चालू होता, त्यामुळे मी इतकी माझ्या सोलापूरच्या दौऱ्यात व्यस्त आहे की तिकडचे मला काही फारसं माहित नव्हतं. मी निश्चित माहिती घेते आणि आपल्याशी बोलते त्यावर. अरे जाते, ऐका ना प्लीज, जरा काहीतरी राहो, दर्जा राखाव नका या 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 असल्या काही त्याच्यावर. घनश्याम सोनवने, देखिए ये जो बंदा है ना, ये PSI घनश्याम सोनवने है, ये वडूज पुलिस स्टेशन से है। कोविड घोटाले में FIR दर्ज हो, इसके लिए जब देशमुख नाम के एक RTI कार्यकर्ता बहुत ज्यादा कोशिश कर रहे थे और उनकी FIR नहीं ली जा रही थी, तब उन्होंने 226 के तहत ऑनरेबल हाईकोर्ट में अपील की थी। हाईकोर्ट से ऑर्डर निकलने वाला था, उसके पहले ही एक FIR हो गई। ऐसे ही आनंद फानंद लोगों के नाम उसमें दर्ज कराए गए और जो चार्जशीट हो गए, उस चार्जशीट से जयकुमार गोरे का नाम वहां से निकाला गया। अब जयकुमार गोरे का नाम इस FIR में क्यों नहीं आया, तो क्या क्या वजह थी? तो PSI घनश्याम सोनवने और जयकुमार गोरे, इनकी यह तस्वीर मैंने साझा की है। ये रिश्ता क्या कहलाता है, बस इतना ही पूछा है कि भैया ये घनश्याम सोनवने ये गार्डियन मिनिस्टर को आभाळागत माया, यानी कि आसमान जैसी आपकी ये जो असीम मोह माया है, आपका जो छत्र है वह छत्र मुझ पर बना रहे, ये क्यों कह रहे हैं? बस इतना सीधा सा सवाल मैंने पूछा। IT के प्रोग्राम में बुलाया गया था, जिसमें उनको ये कहा, स्टूडेंट को कहा गया था कि जब आप पंतप्रधान से अवार्ड देंगे तो आपका सर झुका हुआ होना चाहिए। इसके बारे में आप क्या कहें? नहीं, वो सर झुकाने को कोई, देखिए हमारी मराठी में एक कहावत है, विद्या विनय न शोभते। तो विनम्रता दिखाना कोई दिक्कत नहीं है, किंतु विनम्रता किसके सामने दिखानी चाहिए? जिसे उस चीज का आकलन हो, ज्ञान हो। अब मेरी समझ में यह नहीं आ रहा है कि IT की कौन सी संज्ञा मोदी जी से अगर पूछी गई होती तो वह बिना टेलीप्रॉम्प्टर के उसका जवाब देते। आणि सोलापूर विश्रामगृहाचा जे 2 सूट आहेत, ते 2 सूट सतत का बंद असतात, याचं सोलापूर जिल्हा अभियंत्यांनी सुद्धा उत्तर द्यायला पाहिजे। ते प्रत्येक ठिकाणी आरामासाठी जागा असली पाहिजे ना। नियोजन मंडळाच्या तिथे 1.5 कोटीचं, इकडे 2 कोटीचं, थकतात लोक। अजून काही विचारायचे काही? थँक्यू।